बस एकजुटीनं आजचं मिशन सक्सेसफुल करूया. चला गाड्या काढा. गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, नवराडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही अचानक प्लॅन करून जातोय साताराला फिरण्यासाठी. तर आम्ही आमच्याच बाईकसोबत जात आहेत. तर चला आमचा प्रवास बघूया कसा आहे. आमच्या घरचे पण आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे. बाप्पाचं नाव तर टाइम पण सांग. टाइम आता सध्या वाजलेले 6 वाजता आम्ही निघालेलो आहे घराच्या इथून. बघूया आता आपण कितीपर्यंत पोहोचतो. सगळा आमचा प्रवास आहे. मजा थोडंसं पावसाचं माहोलमध्ये पण मजा घ्यायची. पावसाची काय देखो ये लड़का खड़ा रह गया है. अभी हम लोग और बैंक लेके निकलेंगे. बाईकवरती आम्ही चाललोय साताराला. अरे अरे बापरे. सायकल वरती फिरतात. क्या क्या हो क्या रहा है तुम? बैग घूम रही है उसकी. ले लो लास्ट टाइम. एवढं मस्त एकदम असं फॉग आला ना इथे घाटामध्ये. एकदम मस्त वाटतंय. झूम करून दाखव ना. काय करायचंय? इकडे झूम कर ना. हे फॉग उडते हे बघू शकता. दिसतोय की हे काय जातोय ना घाटामध्ये. आलं कोणतं पाणी होतं बघायचं. साबणाचं पाणी चाललेलं होता. पाण्याचा साबण गेला वाहून आमचा.
ती गाडी, हे ड्रायव्हर, हे सामान विमान मस्त पॅकिंग करून भूक कसले पुढचं काय हा चालू आहे. पुढचं तर काय दिसत नाही एवढे दुःख खाली सगळे डोंगर दाखवले आपण लहान फोटो काढलेले फार भूक चालू आहे ना सांगा मला तिथे दिसणार आहे. तिकडं जायचं तर भाई इकडे येतोय येडा तर आधी स्मॉकमध्ये काही वाटतं ना बरोबर. गारवा पण आहे ना इथं. पडली होती आम्ही आता ते नीट केलेली आहे. काय झालं बसून बसून इकडे बघावे बसून बसून काय झालं बसून बसून आमच्या सगळ्यांच्या खुशीलाच होतं. लॉन्ग ड्राइव जायचं अभी समझ में आया आता एक बैठ के सीधा तभी कैसा रहता है लॉन्ग ड्राइव. ॲक्सिडेंट झालं म्हणून आमच्या गाड्या थांबून चालल्या. आम्ही मस्त असं कुठे थांबलो आपण मस्त आहे पण बाजूला शेत बी ते छानपैकी असं तर तिथं मस्त छान नाश्ता करतो खातो पितो आणि नंतर ना पुढे जाऊया. सध्या कंटाळले गाडी चालवून ड्रायव्हर आवाज द्यायला लागले. गाडी आमची तिकडे पॅक केली फुल रायडिंगला आल्याचं फील येतो. साहेब आता ड्रायव्हर चहा प्यायला बसतात. चहा घेतलेला आहे एकदाचा. काय वाटतं बेइज्जती वाटते बेइज्जती. बरं आमच्या अहो चहा प्यायला बसले. आमच्यासाठी सरप्राईज साताऱ्यालाच डायरेक्ट घेऊन आले. इकडं तिकडे घेतले आज बडीशॉप वगैरे घेतले. खालो आता डोकं मस्त शेत बी भारी आहे इथं. जवळजवळ साताऱ्याच्या जवळपास चालू आहे. 1 तास लागेल म्हणजे तसं पण म्हणजे आता मस्त नाश्ता वगैरे केला आणि पिझ्झा पाऊस आहे कुठे ऊन आहे परत पाऊस
जात आहोत दक्षिण काशी है ना, संगमेश्वर ना मग काय संगम मावली सॉरी सॉरी जरासं माझं. मस्त आहे इकडे, खूप मंदिरं वगैरे पण आहेत. साताऱ्यामध्ये आम्ही फायनल आता आपण पुढं आलो. एकदम बाजूला पाणी बी नाही हो. हा हा त्या साईडला बघ असं एकदम मस्त सापडत होता. मस्त अशा ठिकाणी आलेले आहे, एकदम भारी वाटते. हिरवा हिरवा एकदम मस्त गारगार आहे. दक्षिण काशी संगम माऊली. कुठे जायचं आहे? इकडे जायचं. मला वाटतं तिकडे जायचं. चुकीची मिस्टेक लय होत आहेत माझ्या, पहिल्यांदाच आलेली आहे ना. म्हणजे तेच बोलली ना, गाडीच्या इथेच ठेवलं आपण. तर शूट चालू आहे प्री वेडिंगचा इथे. इकडे गाडी खाली घेऊन येऊ का? जा घेऊन ये. जास्त रिक्षा जा घेऊन ये. गारे लावलेली ते अशा ठिकाणी की जरा रिस्कच वाटायला लागले. मस्त मस्त ठिकाण आहे का, फोटोज व्हिडिओसाठी भारी. आणि तर प्री वेडिंग शूट वगैरे झाले तसेच वगैरे तुम्ही तर बघू शकता. मंदिराच्या इथं कोपऱ्यामध्ये प्री वेडिंग शूट चालू आहे. असे पकडतायत लोक इथे. आमचं काय बघा काय करायला लागलं, गाडी यायला लागली. अडके हमरा गाडी शायद. कैसा आवाज आ रहा भाई इधर. माकडं बिकडं आहेत की काय भरपूर. आवाज पकायला लागला इथे. हिरोचे एंटर झाले. हिरो अगदी स्माइल बिल देत घेतोय काय. मस्त एकदम मंदिर का जुनं एकदम. हमारा रानी देखो इधर. रानी हमारी बहुत चला के लेके आई, हम लोग को थक गई रहेगी शायद. तिला पण आराम देऊया जरासा. आवरं सगळं चढायचंय. हे बाबा माझ्या खिशात मोबाईल आला चढताय. पूर्ण पाण्याखाली असते. संपूर्ण पाण्याखाली जातं. पाऊस कमी आहे ना. अच्छा हे हा कोणाचे ते मगाशी मी बहुतेक वाचलं तिथे शाहू महाराजांचे मग पिंड आहे शंकराचे. आई शपथ कैसे मस्त मंदिर. फोटो काढायचे. आम्ही आमचे फणी विसरून आलेलो आहे गाडीमध्ये. आणि ती गाडीला आता पॅक केलेलं एकदम. जाऊ दे सध्या तरी असं चौकार घेतलेलं आहे आम्ही. जसं चालतोय तसं चालतोय. जाऊया आपण पुढे मंदिराचं दर्शन करायला. चिमटा काय करते काय. लावायचा प्रयत्न चाललाय. कुठं लावू समजत नाहीये म्हणून मग चिमटा मारला छोटासा. हेल्मेट घेऊया. आतमध्ये मंदिरात जाऊ मग वरती जाऊ. कुठं वरती चप्पल तर काढा. ते मंदिर एकदम मस्त आणि शांत आहे तिथे. इकडे राहणाऱ्यांनी जवळपास असेल तर नक्की या. मावशी कॅमेरे घेऊन काका आणि मावशी तिथे दोघं जण पण. अलाउड आहे का मोबाईल. मस्त असं बाप्पाची मूर्ती वगैरे आतमध्ये. शंकराची पिंड आहे.
तसे तर सध्या तरी मला इथलं इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे, पण नक्कीच आम्ही याची लवकरच इन्फॉर्मेशन काढून लास्टला टाकूच. आणि कोणी जर इकडे येणार असेल फिरायला तर नक्की व्हिजिट करा मंदिराला. खूप छान मंदिर आहे. तुम्ही अशी बघू शकता, तुम्ही शूट वगैरे करतायत. कसं ऐकणार होते मी ब्लॉग करते एकदम जुनं असं. फोटोज काढते. साहेब तर कधी इथं आलेले नाही आहेत, पण त्यांना सगळंच माहिती आहे इथलं. वरती जायचं आहे का कुठं जायचं आहे, नक्की कुठं चाललेत, कुठं आहे का जागा तिथे. अरे बापरे, काय झालं? का काय सीमा, बापरे मला एवढं आहे का? आता चालू आहे का वरचा रस्ता? डेंजरच पायऱ्या आहेत, बापरे पायऱ्या खूप डेंजर आहेत. हेल्मेट मस्तपैकी आपटत आपटत चाललेली, खाड खोड करत. अई बाई पडली असती मस्तपैकी. मस्त आहे आमच्या मागे, तुम्ही बघू शकता. तुम्ही मस्त आहे हे एकदम. हा मग व्हिडिओ फोटो काढायचेच आहेत. गाडीवर सगळं घेऊन आलो आपण. ते लोक गेले तिकडे प्री वेडिंग मध्ये. जा रस्ता बघा आमचा माणूस कोणत्या रस्त्याने घेऊन आलाय आणि कसं जात आहे. एकदम भारी असा रस्ता आहे. पडलं तर नाही राहणार माणूस, एवढी गॅरंटी आहे. उजेडातून आल्यावर तर काहीच दिसत नाही. इथे पण छोटस काहीतरी आहे, दक्षिण काशी सारखं. एकदम मस्त व्ह्यू आहे ते फोटोसाठी वगैरे. फोटो भारी आले असे बे इथं, का नाही काढले मग? लवकर पोचणं गरजेचं आहे. हां केक कटिंग करून आलो ना. ही चीज चलो. स्वेटर तिथंच कुठे ठेवणार? आपल्याला वरती जायचंय, कोणी नेलं तर काय करायला? चालतं बघ हातात घेऊन असंच घडी तरी घाल. अच्छा लग रहा है. चलो एकदम मस्त आहे वरती मित्रांनो. आमचा माणूस बिचारा थकलंय, जाम गाडी चालवून कंटिन्यू निघाल्यापासून गाडी चालवतो. 5 मिनिटाचा असा ब्रेक घेतलाय, जास्त असं घेतला नाही, कारण आम्हाला रिटर्न दुसऱ्या दिवशी निघायचं आहे त्यासाठी. आणि आजच्या दिवसात आम्हाला सातारा जेवढं जमेल तेवढं तरी ठिकाणं फिरायचे. आत्ताशी आमचा दुसरा स्पॉट आहे. आम्ही आलो आहे, आता वाजले किती 3 वाजता आम्ही पोचलो. हवा एकदम मस्त चालली वरती, पाऊस यायला लागला आता. हे काय आहे? मंदिराची रोड पाय माझा. आज महादेवाचं दर्शन खूप. रस्ता जातो ना वरती वगैरे, ते बोलतोय. शाळा बनवते पहिले राजवाडा.
करा मध्ये खाऊ कधी बनव कोणतं मंदिर आहे? छान आहे. आज आम्ही पूर्ण सातारा जेवढं जमल तेवढं फिरायचं. नटराज मंदिरला आलं आता. इथे पण दर्शन घेऊ आणि बघूया पुढं कुठं जायचं. हेल्मेट पण ठेवता आलं. मित्रांनो आता आम्ही इथे रूम वगैरे घेऊन राहिलेलो आहे. आता चाललेलो आहे फिरायला. कशासाठी? सातारा MIDC रोडला आहे इथे रूम्स. इथे आम्ही घेतलेले आहेत. मस्त नॉर्मल असे थोडंसं रेडी होऊन निघालेलो आहे. माझ्या मागे जे दिसतं तिथे आम्ही रूम घेतलेला आहे आणि काही फ्रेश वगैरे झालेलं नाही आहे कारण आम्ही सारखे बाहेर निघतो फिरण्यासाठी. तर एकदाच आम्ही संध्याकाळी फ्रेश होणार आहे जेव्हा ते कटिंग करू तेव्हा. आता तर सध्या आम्ही फिरतोय मस्तपैकी एकदम असं थंड वातावरण आहे. थंडी वाजते आणि आम्ही अजिबात स्वेटर एकही आणलेला नाही आहे. आम्ही पावसाच्या हिशोबाने आम्ही फक्त रेनकोट घेऊन आलो आहे. तेच आम्हाला ठेवायचे वाटे झालेले. आमच्या यांना थंडी वाजत आहे आणि ते वातावरण खरंच खूप थंड आहे आणि बाकी छान वाटते. थंड जरी असं तरी पण जास्तच थंडी वाजते त्याच्यामुळे स्वेटरची गरज वाटते. इथे व्हाईट फॉरेस्ट केक वगैरे घेतला आहे. शॉपिंगला आम्ही जाऊन बड्डेचा नावाचा सगळ्यांना शॉपिंग करूया. मित्रांनो आमच्याकडे एवढा टॅलेंट आहे की लास्ट इयर पण माझ्या बड्डेचा केक मीच घ्यायला गेले. यावर्षी पण मीच घेणार. मी माझ्या चॉईसनुसारच घेते मला जो पाहिजे तो. तसंच आम्ही यावेळी पण केलं आहे केकवर वगैरे. हां तुमचा लुकडा बघून तर तेच वाटतंय सातारकरच आहेत म्हणून. बड्डेचं डेकोरेशन चाललेलं आहे. हा आमचा रूम आहे. आमचा ॲक्च्युली आम्हाला मोठा मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता छान आहे. तरी स्पेस खूप मोठा आहे. 3 बेड आहेत. ते आमच्या उपयोगाचं नाही आपल्याला. तर कसं त्यांच्याकडे सिंगल नव्हते अवेलेबल आणि मग मस्त आरसा आहे रेडी होण्यासाठी वगैरे फोटोशूटसाठी. तर फ्रेंड्स आता बर्थडे सेलिब्रेट होत आहे. माझा केक आहे. तर मस्तपैकी इथे काका काकी आहेत. खूप छान आहेत ते दोघंही. तर आम्ही त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत कारण आम्ही बाहेर आलेलो आहोत. आमची फॅमिली नाही आमच्यासोबत. सो आम्ही हजबंड वाईफ त्या घरचंच आहे. प्लस इथे काका काकी आहेत. खूप छान आहेत बोलायला ना त्याच्यामुळे म्हणलं त्यांनाही बोलू. तर आम्ही सेलिब्रेट करत आहोत. तर बघूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रद्धा. तर मित्रांनो आता आम्ही इथे स्टे केलेला. तसं इथून आता आम्ही निघत आहोत. चेकआउट करत आहोत. तर छान होता रूम वगैरे मोठा होता. आम्हाला स्पेस भरपूर मोठं दिलेलं आहे आणि आम्ही ते बड्डे सेलिब्रेशन वगैरे पण केलेला आणि त्यांना देखील बोलवलं होतं. तर आता आम्ही इथून निघत आहोत. कोणाला इथे येणार असेल कोणी तर इथे नक्की विजिट करू शकता. फॅमिलीसाठी पण बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही बाहेरचा स्पेस वगैरे इथंच आम्हाला बाजूलाच वॉशरूम वगैरे होतं. छान असं फिरण्यासाठी राहतं. स्पेस खूप मस्त होता. इथे झाडं बिडं आहेत छान. हे इकडे वॉशरूम आहे. बाजूबाजूला थोड्या कंपन्या वगैरे आहेत. छान वाटलं आम्हाला इथे. तर आता आम्ही इथनं निघत आहोत. बॅगच पडली. देखो गाइस देखो. हाँ गाड़ी का चाबी लगा रहा था यार ने देखा. कितना टैलेंट है अपना. कितना टैलेंट. हे द्यायचं मला हातात. बैगीचा बोझा निकलते हम लोग को लगने में कितना टाइम लगा. झाला का नाही लागला बघायला. चला आपल्या आपल्या माहेरी रिटर्न निघा. चालते वाचायला इथून. कसं वाटलं इथे. मूड कालवत नाही जायचं आहे. रिव्ह्यू टाकायचं होतं ना. छान होतं इथे सगळं स्पेस बिस. बाहेर पण बघू शकता. गाडी लावायला पण स्पेस आहे. गेलं एकदम मस्त स्पेस वगैरे होतं आम्हाला इथे. गाडी लावून येते. बाहेर पण छान आहे करण्यासाठी. तर आता फायनली आम्ही इथून निघालेलो आहे
पुन्हा अंबरनाथसाठी. पुन्हा आमची थोडी मजा बघा अंबरनाथला जाणार पण. तर फायनली आम्ही निघण्यासाठी रेडी झालेत ना. चला आपल्या बस म्हणून निघतोय. चलो बाय बाय सातारा करतोय हम लोग अभी. लोकेशन छान आहे पण काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला काही ते राहू बरी जाते. छान आहे. आतमध्ये फिरून येऊया का? रस्ते तर ना ये आदमी पागल हो गया उधर काम चालू है इसको अंदर जा. आतमध्ये फिरून येऊ ना. नको अरे काम चालू आहे कसं आतमध्ये जाऊ दे तिथे एवढे थोडीच ते जाऊ द्यायला आपल्याला. अभी अपन लोग अलग फिरतो लोकेशन ढूंढते जाने वाला है. नाम निघालंय. वेगळ्या वेगळ्या लोकेशन शोधून नंतर मग जाता नाही तिथे आपण लागेल ते लोकेशन आधी त्या लोकेशनला कालपासून गाडी चालवते. सध्या इथे कुठे लोकेशन काय आपल्यालाही माहिती नाही. खोपोली सर्व कुठं कुठंच्या कुठं. कसं आहे